मेळघाटात गेल्या 3 दशकांपासून कुपोषण दूर करण्याच्या नावे शासन प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. शासनाचा खर्च केला गेलेला निधी व्यर्थ गेल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. कारण आजही मेळघाटात प्रत्येक गावात कुपोषणाने थैमान घातले असून महिला व बाल विकास विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या भवर या गावातील रिया रामदास भिलावेकर 18 महिने व रिंकू गदडिया 8 महिने अतितीव्र कुपोषित श्रेणीमध्ये असून याच गावात 12 मुले साधारण कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. येत्या 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर पर्यंत पंचायत राज समिती मेळघाटात धडकणार आहे. मेळघाटातील कुपोषणावर समिती जास्त भर देणार असून यामध्ये महिला व बाल विकास विभाग समितीच्या रडारवर येण्याची तीव्र शक्यता आहे. अंगणवाडी सेविका आपले कर्तव्य उत्कृष्टरित्या पार पाडत असून संबंधित वरिष्ठ प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत नाही. आदिवासी विकास निधीतून मेळघाटात गेल्या काळामध्ये 28 महिन्यात तब्बल 22 कोटी रुपयांचे अन्न व जेवण वितरित करण्यात आले आहे. केवळ 28 महिन्यात 22 कोटी रुपये खर्च करूनही याचा काहीच फायदा मेळघाटात झालेला दिसून येत नाही. मेळघाटातील प्रत्येक गावांमध्ये कुपोषणाचे आकडे असून सदर आकडे महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे दिसून येत आहे. आता पंचायत राज समिती महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनावर कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण मेळघाट वासियांचे लक्ष वेधले आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.